नगाडा संग ढोल बाजे। काय मंडळी, गरबा खेळायला जाताय ना, मग नॉर्मल दुपट्टा नको, मी दाखवते तशा प्रकारचा दुपट्टा ड्रेप करा, नक्की स्पेशल दिसाल। सगळ्यात पहिले ते म्हणजे एक छान दुपट्टा घ्या। त्या दुपट्ट्याच्या एका बाजूला प्लेट्स करून घ्या आणि उजव्या हातावरून त्या प्लेट्स घेऊन पुढच्या बाजूला तुमच्या घागऱ्यामध्ये त्याला टक करून घ्या। आणि त्या प्लेट्स खांद्याला पिनअप करायला विसरू नका। त्यानंतर दुसरा कोपरा मागून डाव्या बाजूला कमरेच्या बाजूला घ्या आणि त्याला टक करून घ्या आणि त्यावर छान शोभेल असा कमरपट्टा लावून घ्या। टणा, पहिला लुक तुमचा तयार झाला। दुसरा लुक तो म्हणजे दुपट्टा घ्यायचा, त्याच्या दोन्ही टोकांना गाठ बांधून घ्यायची आणि ती गाठ उजव्या हातावरून घ्या। बघा, विदाउट सेफ्टी पिन सुद्धा तुमचा हा लुक किती छान आणि एलिगंट दिसतोय। आणि हो, हा लुक एनहान्स करण्यासाठी त्याला कमरपट्टा लावायला विसरू नका। नंबर 3 ते म्हणजे दुपट्टा छान मोकळा करून घ्या। उजव्या हातावरून त्याला मोकळेपणाने ठेवून पिनअप करून घ्या आणि त्यानंतर पुढच्या पदराचा एक कोपरा कमरेच्या डाव्या बाजूला खोचून घ्या आणि दुपट्ट्याच्या दुसऱ्या टोकाचे जे प्लेट्स आहेत त्या छान करून मागच्या बाजूला तुमच्या घागऱ्यामध्ये खोचा। ही तुमची पारंपरिक दुपट्टा गुजराती स्टाईल तयार झाली। त्यानंतर तुम्ही साडीप्रमाणे सुद्धा तुमचा चनिया-चोली लुक क्रिएट करू शकता। अगदी सोपा आहे। दुपट्टा घ्यायचा, त्याला एका बाजूने प्लेट्स करून घ्या आणि आपण जशी मराठमोळी साडी नेसतो तशी डाव्या हातावरून तो जो पदर आहे, तो जो दुपट्टा आहे तो सोडा, त्याला पिनअप करा आणि दुसरा जो भाग आहे दुपट्ट्याचा तो मागून पुढे घ्या आणि त्याला टक करून घ्या। बघा, हा लुक सुद्धा किती छान दिसतोय आणि हा लुक एनहान्स करण्यासाठी आणि या लुक मध्ये चार छान लावण्यासाठी कमरपट्टा लावायला अजिबात विसरू नका। लास्ट बट नॉट द लिस्ट, पुन्हा एक छान दुपट्टा आपल्याला घ्यायचा आहे। दोन्ही कोपऱ्यांना गाठ बांधून घ्या आणि आपण बॅग जशी घालतो तशी दोन्ही हात त्या गाठीच्या आजूबाजूचे जे भाग आहेत त्याच्यामधनं काढून घ्या। मानेच्या मागे ती गाठ राहील अशा प्रकारे ती या गाठीला ऍडजस्ट करा। बघा, किती छान जॅकेट लुक तुम्ही घेतलेला आहे। हो, आणि ह्या जॅकेट लुकला अजून एनहान्स करायचं असेल, अजून वेगळेपणा आणायचा असेल तर अशा प्रकारे कमरपट्टा लावा। तुम्ही पाहिलं, मी वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टा ड्रेपिंग केलेले आहेत आणि हे दुपट्टा ड्रेपिंग तुम्ही कुठल्याही ड्रेसवरती करू शकता। आता मी इंडो वेस्टर्न घातलेला आहे, पण जर तुमच्याकडे चनिया चोली प्रॉपर असेल तर त्यावरती अशा वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टा ड्रेपिंग तुम्ही वेगवेगळ्या नवरात्रीच्या गरब्यासाठी करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हे ड्रेपिंग स्टाईल नक्की तुम्ही पण तुमच्या यंदाच्या नवरात्रीमध्ये स्टाईल करा। बाय बाय।